सिडको लॉटरीमधील जे घरं आहेत त्या घरांना फुल फर्निश केलेले आहेत ते आपण पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला सिडको लॉटरी, म्हाडा लॉटरीमधील नोटिफिकेशन येत जाणार. सिडको लॉटरी 26,000 घरांमधील जे लोकेशन आहेत जसे की तळोजा, बामणडोंगरी, त्यानंतर कळंबोली, खारघर सेक्टर 14, मानसरोवर, खांदेश्वरी, पनवेल, वाशी ट्रक टर्मिनल, त्यामधील जे घर आहेत त्या घरामधील आपण जी सिडकोची घरे आहेत त्या घरांना फुल फर्निश केलेलं आहे. सर्वप्रथम आपण सॅम्पल फ्लॅट पाहणार आहोत आणि त्याच फ्लॅटला आपण फुल फर्निश कसं केलेलं आहे ते पाहणार आहोत. समोर आपल्याला 1 BHK फ्लॅट आहेत. समोर हॉल दिसत आहे. हॉलला विंडो देण्यात आलेली आहे. वॉर्डरोबसाठी जागा देण्यात आलेली आहे. ग्रिल लावण्यात आलेले आहे. प्रशस्त अशी मोठी सोसायटी आपल्याला दिसत आहे. त्यानंतर आपल्याला हे बेडरूम दिसत आहे. बेडरूमला सुद्धा विंडो देण्यात आलेली आहे. वॉर्डरोबसाठी जागा देण्यात आलेली आहे. ग्रिल लावण्यात आलेले आहे आणि वरच्या दिशेने सज्जा देण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण टॉयलेट, बाथरूम आणि किचन पाहणार आहोत. वेस्टर्न टॉयलेट देण्यात आलेलं आहे. वॉश बेसिन देण्यात आलेलं आहे. बाथरूम देण्यात आलेलं आहे आणि किचन एल शेप आकारामध्ये किचन देण्यात आलेलं आहे. ही फ्रीज ठेवण्यासाठी जागा देण्यात आलेली आणि ही 500 लिटरची टाकी आपल्याला स्वतः लावावी लागते. याच फ्लॅटला आपण फर्निश पाहणार आहोत. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, फ्लॅटच्या एंट्रन्सला आपण हे फर्निश केलेले आहेत. त्यानंतर हा दरवाजा बनवलेला आहे. त्यानंतर आपल्याला हा समोर हॉल दिसत आहे. हॉलमधील जो दरवाजा आहे त्या दरवाजाच्या बॅक साईडला येथे आपण वॉर्डरोब काढलेले आहेत. 2 प्रकारचे वॉर्डरोब काढलेले आहेत. इथे पण आपण सामान ठेवू शकतो आपले. इथे सुद्धा वॉर्डरोब काढलेले आहेत. त्यानंतर इथे आपण मंदिर काढलेलं आहे. त्यानंतर या खाली टेबल सुद्धा काढलेले आहेत. टीव्ही युनिट समोर काढलेला आहे. या दिशेला आपण जो सज्जा देण्यात आलेला आहे त्या सज्जाला सुद्धा वॉर्डरोब काढलेले आहेत. जी विंडो आहे ती विंडो आपण मागे घेण्यात आलेली आहे. या साईडने सुद्धा आपण वॉर्डरोब काढलेला आहे. खालच्या दिशेने सुद्धा आपण काढलेले आहेत. विंडोला मार्बल लावण्यात आलेले आहे. सोफा बनवलेले आहेत. या भिंतीला POP टाईपमधून आपण थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे. या वॉश बेसिनला आपण इथे चेंज केलेलं आहे. खाली सुद्धा त्याच्या खाली कपाट काढण्यात आलेलं आहे. वेस्टर्न टॉयलेट देण्यात आलेलं आहे. त्यानंतर बाथरूम, गिझरचा पॉईंट देण्यात आलेला आहे. त्यानंतर किचनमध्ये आपण जी टाकी लावलेली आहे त्या टाकीला इथे सुद्धा जागा देण्यात आलेली आहे. किचन ट्रॉली बनवलेली आहेत आपण. इथे स्पेस देण्यात आलेला आहे. जो समोर जागा होती तिथे सुद्धा फर्निश केलेले आहेत. हे सुद्धा आपण इथे फर्निश केलेले आहेत किचनमध्ये. इथे सुद्धा आपण आपल्या स्वयंपाक घरामधील सामान इथे ठेवू शकतो. 500 लिटरची जी टाकी लावण्यात आली आहे तिला सुद्धा आपण POP टाकून म्हणजे प्लाय टाकून ते पूर्ण अशी झाकून घेण्यात आलेली आहे. म्हणजे इथे टाकी असे कोणाला दिसता कामा नये असं काम इथे करण्यात आलेलं आहे. बघा, या दिशेने आपण ती टाकी दिसत नाही. त्यानंतर आपण आता
बेडरूममध्ये जाणार आहोत. समोर आपल्याला बेड दिसत आहे. बेडला सुद्धा बनवलेलं आपण. त्यानंतर इथे वॉर्डरोब काढलेलं आहे. विंडोला सुद्धा मार्बल लावण्यात आलेले आहे. खालच्या दिशेने वरच्या दिशेने आपण पूर्ण फर्निश केलेले आहेत. पी.ओ.पी केलेले आहेत. आणि हे आपण ड्रेसिंग टेबल काढलेले आहे. असा हा आपल्याला सिडको लॉटरीमधील जो तळोजा सेक्टर 28 लोकेशनमधील आणि अदर जे लोकेशन सांगण्यात आलेले आहे त्या लोकेशनमध्ये सेम असेच घरे आहेत. EWS टाईपमधील हे घरांचं फर्निश आपण बघितलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. व्हिडिओला फक्त एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असेल निश्चित हमखास कमेंट करा. धन्यवाद.